Cancer Healer Center, a new beginning. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लावणार. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नकोत. अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल. तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं. सूत्रांची माहिती. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनामध्ये राहुल गांधी यांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष. मंगेशकर रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातले चित्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर. गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भाऊक. रुग्णालयासाठी जागा दान केल्याचा पश्चाताप होतोय. लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका. पुणे महापालिकेची शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस. तक्रारी आल्यास थेट कारवाईचा देखील इशारा. खुले चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण महासंघाचा आक्षेप. चित्रपटामध्ये ब्राह्मण समाजाची चांगली बाजूही दाखवण्याची मागणी. तर चित्रपटाचं प्रदर्शन 15 दिवस पुढे ढकललं. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याकडून चर्चेची तयारी. आनंद दबे यांची माहिती. खुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी भुजबळांची भेट घेतली. खुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा. भुजबळांची प्रतिक्रिया. तर आव्हाडांकडून देखील खुले चित्रपटाचं समर्थन. आरोपी खोक्या भोसलेच्या पत्नीनं घेतली अजित पवार यांची भेट. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्यात. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून त्रास. भोसले कुटुंबियांचा आरोप. तर घरावरील कारवाईनंतर पुनर्वसन करण्याची देखील मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार. प्रकरणाची सुनावणी पूर्ण. कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष. बाबा सिद्दीकींचा मारेकरी झिशान अख्तरचे हस्तक अटकेत. जालंधरमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांकडून दोघांना अटक. दोन्ही आरोपी बिश्नोई गँगचे सक्रिय सदस्य. बेटी बचाव बेटी पढाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INSCR 2025 पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार. मुंबईतील नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा. मुंबऱ्यात 10 वर्षाची मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. आरोपीला फाशी द्या. नागरिकांची मागणी. देशभरामध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा प्रभादेवी पूल पाडला जाणार. MMRDA कडून नवा डबल डेकर पूल बांधण्यात येणार. पुण्याच्या शिरूरमध्ये तरुणावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप. तर भाजीचे दुकान लावल्यानंतर महिलेकडून अरेरावीची भाषा. स्थानिकांचा आरोप. नांदेड धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. आंबा ज्वारी फळबागा आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. Cancer Healer Center, a new beginning.